Hello everybody, welcome back to the channel. Today we're going to show you Bapma's recipe to make the world famous kolbo, also known as sambar. Bapma, at start करचल तोडी डाळ ना फर्स्ट तोडी डाळी सोक करून दवरता. एक 5-10 मिनिट कुकर घालता शिजच्याक. ओके करूया मी. Let's get down to it. So तू पावा लेकर घाल तू वे करून कितल कोण सांगतो. अर्ध पाव तोरी डाळ घाल्यारी ताका बशी घालता समज जाता. Okay. Okay, so that's about 114 grams. Sakkad use करू की? वय सकड यूज करू असं. Okay, so fine. So 113 grams of तूर डाळ. आता मी उद्या घालचे म्हणजे कुकर दवरचे तरी. So एक 10 minutes तक सोक केला 5 to 10 minutes दवरायचं. कुकर वगी शिजता. Okay. ताजी खातीर ती मग घालचे. Okay. झालं ना. Okay. बापमा आता ingredients कसं घाल तू? आणतोय अंत घाल का कोथिंबरी घालते का त्याची कोथिंबरी चडी कोथिंबरी अशी करून घालून चड घाल का कोळंब्याक कोथिंबरी चड घाल मागीर ताजी नेक्स्ट जिरे इतू सकड 1 portion हाकवा. वय एक म्हळ्यार आम्ही आता अर्ध पाव तोरी डाळ घाल्या अर्ध पाव तोरी डाळ एक भरशीक एक गुळ आणि 2 म्हशी घालसांग घालता ते आणि 2 पियाव घालता ते त्या भरशीक आणि हा कोट मेळनो कोरची कोळंब्याक इतले हांव कोथंबरी घालता. बेगेला अंदाजारी हे तुम्ही पिट्टी करतले ना आमचं मेजर करून घेऊ का म्हाका पिट्टी करून गोत ना. ओके पण आता हे जिरे चड घालना हांव जिऱ्या परंबळ चिके चड जाता ताचे खातीर जीर गुणे इतले घालता. ओके एक टीस्पून तितल्यांची घालणे कडेर मेथी चड घाल्यार तुमकां गोतस परंबळा मात्र घालची ती त्या देखून पोट जावचे सोडू नका ती इतली घालची. मेथी बारीक उणे मेथी चड घाल्यार कसं जाता म्हणून सांगला हांव तुमकां. जालें आत्ता हें घाल का हळदी पिट्टी हे सायडा दवरता अंदाज तांकां देखू पडूंक ही हळदी पिट्टी that is about half a teaspoon. होय कडेरी ही हिंगा पिट्टी पिट्टी हिंग लायट जाता खड्या हिंगची की चड हिंग जाता म्हूण दिसता म्हाका. आतां हांव राबयला आतां खड्या हिंग घालचें इतली हिंगा पिट्टी. ओके आणि मिरसांग ही आमगेली रामनाड मिरसांग नवी येयल्या चंदेस हांव 7 मिरसांग घालता आमकां चिक्की कोळंब तीख जाव का त्या देखून 7 घाल्या. जालें न्हय मागीर तोरी डाळी भाजीतन घाल्यार ताका एक परंबळ विंगड आसता ते देखून चिक्के चड काराकशी 1 tablespoon. वय आतां इतली डाळी घाली आणि आतां कडेर घालचे चिंचांबा चिंचांब हे भयंकर आमशेस देखून सानं घाला 9 चिंचांबांनी जाल्यार तुमी चिकी चड घाली येत त्या देखून हे पोरणे चिंचांबा जोर आमशेस इतलें घालता हांव. त्या देखून हे मसला सकट जालें चिंचांब मिरसांग कोथंबरी जिरे मेथी डाळी हिंग हळदी इतलें बघ जाऊ का. Okay. The ingredients are more or less ready now. These are all the ingredients for the pitti, kolba pitti. This has been soaking. The dali has been soaking for about 20 minutes now. And सोयी आम्ही कांतूचा पूर करून कांतून घेतल्या ही आम्ही हे भाजीतना ताजे ही सोयी घालता ती सोयी घाल कुठले चिकी दाट जात कळंबो सोयी नाका म्हणून जाल्यार केलो जण घालना ती जाल्यार घाल्या लायक रुची जाता ते देखून हांव घालता सोयी तुम्ही घाले येता ते देखून हे जालें. आतां मी कुकर दवरका. ओके पण आता हांव कुकराक उदक घालता तेरा न्ही दवरन आमी दाळ मात्र कुकरार शिजयता ती थोडी गुळ आनी मशिंगा सांग विरत म्हणून आमी घालना घालतो ते देखून खावच्या मेळना हे उदक दाळीक मात्र. आता मी कुकर आयदनान दाळ वणान काडटा हांव दाळीचे 1-2-3 उदक काडटा शिजोच्या आयदनान शिफ्ट करचे. दाळची केळी तिंबल्या ताज्या चड तिंबल्यार बेत्त मस्त त्या देखून हद तिंबून कुकरान दवरल्यार चंद जावन शिजून येता त्या देखून हांव अशें करचें. ताका उदक घालचें शिजच्याक इतलें उदक घालता हांव पळय इतलें उदक घालता हें कुकरान दवर
हे सकट सामान चंद कोण सानं उद्या भाजून घेऊ का हे पातळ कायली तुमका आजी गुर्तस म्हणजे आता हा तू भाजूचे हे सकट घालता सामान पळ्यात कोथंबरी जिरे मेथी तरी डाळी ಹಿಂಗ हळदी पिट्टी देखून कडेरी येदी सोय एक भोवरी म्हणतात ते आमची गेल्यान भोवरी म्हणे तुमका शब्द गोत अशा पुरा पानावईल सोय एक पानावईल सोय एक भोवरी म्हणतात ती एक भोवरी सोय आता मी तक त्याल घालचे सानु जरे मी अगूर बच्चे पैकी सारा बदल्यावरीची या टेन्शन अंगा देऊ का करपूच्या सोडून गोल्डन येलो जाऊ का त्यानंतर आम्ही आमचं शिफ्ट करून मिरसांग बाजूची हळदी पित्ते घालच्या ना जाऊन येत म्हणारी ही पिट्टी नव्हती करपून होत ना हाजवट घालरी लास्ट हुन सणीक ते हुन जाल्यार पुरो आता आम्ही येलो जाल्यार कुठले घालतात ना त्यानंतर हुनसणीन बाजून येतात So now the cooker is steaming, so we will add the besan. ज्या जाल्यार एक करबे वापरता घाली येता आमी आणतो तेन्ना हांगा ऑप्शनल केलो जण करबे वापरून मस्त जायना कलले भाजीतन घालून घेवं पण ना काही भाजीतन घालतात केलो जण हांव घालना चड जावन परबळ्याचो सुरू जालो आनी तुमी जागृती आसता नात तेला परबळ्याचा खोबऱ्या परबळ येता सगळं सामाना परबळ येता खुशी जाता परबळ आता जाय जाल्यार आमी जाय येईल म्हणून करतना आमगे लिंगा पिठ्यांनी हळदी पिठी तयार आसा ती घालची ती वयता जेवटू भाजून येता लास्ट मिनिट हुनसणीक ताका समज जाता फुडलें ऑफ केलं जालें आनी करपना ती तेन्ना ऑफ करता पुरो जालें आमगेले कोळंबाचे हे तुमी निवळून जर तरी पिट्टी करून घालता जाल्यार घाली येता नंतर जाल्यार वांटून घालता हांव वांटून घालता आयलो परबळो कोळंबा परबळ आता हांव मिरसांग भाजयता मिरसांग भाजून घालता जाता तेल घालता एक सीट येयली हांव तोरी दळीक 4 सीटी काडटा एक चड काडल्यार व्हड न्ही विरका आसता मग दाळी कोळंब्याक रोसान तूं येवचें नज सो आनी एक 3 काडटा हांव 4 पुरो ही मिरसांग तेन्ना भाजून आयली तर करपाचें नज कदळ तांबडसका 9 मिरसांगी आता मी सामान पुरो तयार केला दे लागी दे कडे देंट काडका जालें आता भाजूच काम करीत जालें आनी वांटूच काम पडलें जालें आमगे चिंचां भांगस वटू घालून वांटो येता हें चिंचां Okay, so we will keep this over here and let it cool now. Like 5-10 minutes के cool जावचो जावका मिरसांगांनी आनी आता रांदे काय शिंदूची ओके मशीन सांग गोळा पियाव This is Bapuma's Mashinga Sangaruku. It has been growing for about 25 years and it's almost as old as me. So if you have a backyard, do plant a drumstick tree because it can give you a lot of drumsticks, and drumsticks are very healthy. It has a lot of cancer fighting properties, and even the leaves can be used. We have used 2 drumsticks in this recipe. घेऊन घे वापस या सगळे गोल यूज करू की पुढे आमका पोट पुढे हांव सांगता ओके धनिया घालता बाहेर टाकून हाळेल रांदे काय देखून एक पण धुवून घेतल्यार कंकय लोळे येयलेशेने धुळेने वता कणी रे मी शिंचे आनी आमगे उदकां घालचे उदकां घालून धुलीशे करचे नज त्या देखून हे 2 पियाव इतले घालता केन्नाय फोडी कशी शिंदूका म्हळ्यार अर्द पाव दाळेक चड जावच्याक नज उणी जावच्याक नज रांद्याकाय प्रीत म्हूण चड ती घालच्या नज रांद्याकाय जायना म्हूण उणी घालच्याक नज अर्द पाव सादारण कितली फोडी जावका जाता तशी अंदाजेर घालका
थोडी चढवून करूनच त्यातनं हदा जाल्यार रुची जाता चढवून जाल्यार कांय जायना बट ताका एक रुची म्हणून ना तें जाता ओके आमी सुरवे गूळ सिंदुया गूळ आनी पियाव सुरवे शिजोवचो ಸ್ವಲ್ಪ वेळ नंतर मशिंगा सांग घालची मशिंगा सांग चड शिजल्यार सारणी कुंड जे काड्डी पुरो विंगड जाता ती खावका म्हणून जाल्यार सगळे कुडके सुका तें सुका जाल्यार शिजयतना जाग्रेत करका आमी अशी फोड करता ती खावच्या मेळटा अशी व्हड व्हड जाल्यार वीर नातल्यार लायक जावन खावच्या मेळटा ते देखून चिकी व्हड फोड करता ती आता म्हाका दिसता हे आनी हो कुडक घाली येता म्हणून घालता हे पेरंपळी गुळ मोव शिजता उडपदिकाच्या मात कळते पेरंपळी मट्ट न्ही म्हणल्यार एक गुळ पिया शिंचा आणि अंतू घालता गुळ अंतू आणि गुळ आणि पिया सुरवे शिच्या घालता ओके तिके होड कुडकी जाल्यार खावच्या मेळटा म्हणून होड करचे दाखय कुडको पण ओके तिके येते हळ कुडकी केल्यार कोळंब्यान तो पिया खावच्या मेळटा एके कुकरान घाल्यार वीर नवत न्हू ताका हांवें अशें करचें विंगड शिजोवचे आनी खावचे आता मी इतली फोडी घालता ती एरपावाक शिजून ते बारीक उणी जाता कांय चड जायना घुसकाणी पुरा वता गुळाची आता न्ही तोप हाडून तोपा शिट्या घालता तोप अशी पुटा करून दाखयला तोप जाल्यार एक धुवन घेवन पुटायची कडे उदका दवरया गुळ शिट्याक गुळ खतखत्या उदक खतखत्या तरी पोडी घालची येरा नीर दवरी खतखत्यात सांग म्हाका ओके घे धांकल्यार वगी खतखत्यात आता मशिंगा सांग चिंत ते जळताय ही आमगे थंय घालेली मशिंगा सांग फ्रेश आता सीजन ताजे ते काय गोड मशिंगा सांगा कोळंब म्हळ्यार भयंकर फेमस वार्डिके मांडवान तूं कोळंब्या जेवण म्हण आसा वार्डिके फूल दीस रात्री ते बारी फेमस गोड मशिंगा सांग घालून वार्डिके फूल दीस कोळंब्या जेवण आमची गेल्यांक ती नार काडका ताजी नार काडनासल्यार चाबून खावता ते रुची जायना ते देखून नार काडून शिजून दुकान मशिंगा सांग तन जावन येता कडेरी अर्ध गुळ शिजता रे आमी मशिंगा सांग घालची आता आमी गुळ घालता ती बॉयल जावन आसता ओके सो आता बॉयलिंग उदका समर रोलिंग बॉयलिंग उदका घालचे कशें नाका ते कसं म्हळ्यार रांदेकाईक थंड उदक लागल्यार आनी हगूर शिजून ते हें गट्टी जाता रांदेकाय तेंची बॉयल उदकां घाल्यार शीत शीतची प्रोसिजर स्टार्ट जाता आनी वगी शिजता ते देखून कसलेंय घालतना आमी रांदेकाई बॉयल जालेल्या उदकांत घालका विना शेळ उदकांत घालून दवरूनच शेळ उदकांत घाल्यार लेट जाता शीतची वेळ ते आनी जमा शिजत नाय ते देखून काही सगळ्या मालगड्यान सांगितलं आमकां तुम्ही खतखत उदकांतून घालका ते म्हणून तेन्ना लायट शिजता म्हणून आता हांव घालता आनी उजोय ಸ್ವಲ್ಪ होडू दवरता ते शिजून जाव ते दवरता 5 मिनिटां होडू जरा सोका आता हे फोडी घालता आनी तसं पियाव आनी गुळ मशिंगा सांग चिक्की वेळ करून घालता इथं म्हळ्यार ते वगी शिजल्यार बेत्ता ते देखून आजोट नाका आनी एक 5-10 मिनिटांनी घालता इथे आता वाडू जरी असो ते वगी शिता आता मी कसं करता म्हळ्यार माझी देंट काढता सुरवे मिरसांग देंट समेत घालची नाही जालें आनी तो पुरो सामान असं 3 जांबय असं हें पुरो अंत घालचें आनी उदक घालचें अशी ती बुड्ड दवरता घाल्यार ते वाटीतना सुकी जाता ते देखून चेकी उदक घालका उदक घालून तरी एक पण कितले टायम जाले म्हणून पळोवया
खरंच की नाही असं म्हणू चिक्की न बवळशी करूनच मसालो चिक्की खर राबो का कर म्हणून कर नाही नाही म्हणून नाही ಓ ಲಾಯ್ಕ್ ಬರ್ಬೋದು ಕನ್ಸಿಸ್ಟೆನ್ಸಿ ಎದೆ ಉದ್ದಾಗಲ್ ದಾಕೈ ದಾಕೈ चिक्की उद्दागल का अन्य पण वाटतो का ओके खर 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 खरंच आणि सुके असं आणि वाढतं ते आणि की चढ जात मसालो त्या देखून उद्दागल का जाता थोडे इच ना थोड्यांची थोड्या मिळे ते पातळ जावत ते दळत आहे वाटून ताक उद्दा देऊ का ना दाट जात ना मागे यस आता तू कोळमा परंबळा येईल का ना कोळम म्हणा कसाल परंबळ म्हणा आत्ता कळता ಲಾಯ್ಕ್ ಬರ್ಬೋದು हा ऑन कर मस्त बोळ करत नाका आमच्या इथलं खर असलं चिकायची संद जात म्हणतात ते त्या देखून चिक्की खर राबायलो नाही बोळ नाही सारावारी आता पडे मासोल कशी असं ओके थोडे थोडे खर असं थोड्या थोड्या खर असं थोड्या थोड्या नाही असं कशी राबा का ओके पडे बोळ साधारण अर्ध शिजलं ना ताणे अर्ध शिजताना मी हे मिटिंगा सांगली आणि एका शिजच्या सोडी आणता का हे शिजलं मागीर मीठ घाल का अक्का मी एक 10 मिनिट दिवेत आणि एक 5 तकून 8 मिनिट दिवेत त्याला शिजू का सिज्जू का ना होय शिजू का समज सिज्जू का होय खाऊ का ना आता कतकत येईल ना समजी मशिंगा सांगा का उज चिक्की सांग करूया ओढू जरास आणि आता जितल्या सोडी आणता का So now the masolo is ready. The masolo is already tasting very nice. Okay, so this has been cooking for about 15 minutes now. And it has a very, very nice smell. Just the ingredients themselves have a nice smell. And Bapma is going to put सॉल्ट मीठ घालता पोळी आणि सांबारा समेत कडे उडी झाल्या घालतो एका पण घाल ना मीठ शिजत पोळी पोळी मीठ शिजायला अशी तडे घालता तडे बाक दवरता Okay. आता स्टाईल कसं ना म्हणणारे पुढच्या कडे कोळंब्याक ते गोडचं कोळंब नच जसेलं आता कसं काय म्हणणारे खाणा काय सांबार जेवणा काही सांबार बसल्या उठल्या सांबार त्या देखून आता कसं करतात म्हणारे थोडे गोड रुची कोळूनच घालेलं आहे साखर जाऊ एक सांग गोडा कुड घालतात ते त्या देखून हा वयाजी एक तुम दाखयत मागिरी साखरे थोडे घालता इथे म्हणाले टेस्ट चेंज करतवी ना टेस्ट काणा त्या देखून आता दिसान तो पुरा जनाना कोळंब्याक थोडे साखर घालची सूर केला आम्ही घालता ती ऑप्शनल नाक म्हणून जाल्यार घालना शिराब येत Okay. जाल्यार आता जोर स्टाईल जालो ते सकाळ स्वीट खाऊन अभ्यास एक ಸ್ವಲ್ಪ वेळ आम्ही सोडया मीठ पोड तांडून घेऊ कडे आम्ही मसालो घालया ओके पोड करता कितले 2 मिनिट 2-3 मिनिट त्यामुळे एक पोळी चिप्पी जातो गुळला चेपे चेपे जाता ओके गंटू चना जस्ट डायरेक्टली घालचं डायरेक्टली घालचे ओके दिस इज व्हेरी नाइसली कुक शिजला ना दाळी आता डाळी फर्स्ट घालची की मसाला फर्स्ट घालचं डाळ घालची मसाला घालचे ओटोट घालचे इथे म्हणजे आक मीठ लागला ना डाळ एक मीठ लागची म्हणून ना रसावत ना त्या देखून डाळी घालची डाळी मागशीची मसाला घालची ओटो घालची त्यातनं खतखतांकडे पण्ण घालचे ओके पण्ण कसं करबेस असं करबेस असं ओके पोडीन मीठ तांदून घेऊन अशा पुरा मस्त असं त्या देखून आम्ही आता डाळीनी मसाला घालया उज सांग करून घेऊया हाता लागत त्या देखून आम्ही डाळी घालतात सर्व डाळची चाकानी काय ना त्या देखून शिदा मसाला घालत होता आणि बरसोचे मसाला तिथले मुद्दा घाल्याने जाता आम्ही गोड कोळंब केला अर्ध पावाचं हे साधारण 5-6 जणांना जेव येतात काढून येतो जाल्यार एक 3-4 जणांक पळस पातळ करून घाल्यार मुळा लागना त्या देखून मासोल पातळ करून घाल का कितलो मासोल जाल पड थोड्या सामानांक त्या देखून सांबार मासोलो सांबार थोडे म्हूण दिसले रेची लायक फावर येता चढतो जाता घाट मिरसांग घाल्या आनी काही चढ जाता झालं आता वाढ करचे ताजे फ्लेवर आता कोळंब्याच म्हणून येता लायक पड बण्ण पड
This is the OG. This is the original Colombo. No. ओरिजिनल कोळंबो आमगेलो सगळे वर्ल्ड ओव्हर सांबार म्हळ्यार आतां भारी प्रिती तमिळनाडात स्टार्ट जालें म्हणटा ते जी बी चलता तुवें सगळो दीस कोळंबोची इडले कोळंबो बिस्कुटा बडे कोळंबो पोळ्या कोळंबो 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 खाणांकय कोळंबो जेवणाकय कोळंबो Colombo every day. हो एव्हरीडे All day, every day. दिसा वचनांती आतां मराठीके म्हणटा तुवें कोळंबे जेवण म्हूण फेमस पुड्याला तांणी आतां उडपा आयलां तशी मुखार वता वता हांव इतलें साखर घाली हे चमच्यान तें कळना घाला म्हणून बट टेस्ट चेंज जाता Like this, no? लायक जाता Okay. आता आमगेलो कोळंबो तयार जालो आनी एक पडणो जाल्यार ही शिजून मागीर सामान शिजूक चिके आमी आतां 5 to 7 minutes 5 to 7 minutes म्हणून केन्नाय सांगता तितले ते कसं पोस्ट मसाला तितले टाइम दिवका खतखताच्या कर Muscle cook जावचो no? मसालो खूप जावच्या कर ते देखून पळयात सकट साम फोडी मसालो कन्सिस्टन्सी पळय Wow. Very nice smell. त्यावेळेस हे पळयता दाट दावका जाल्यार दाट करूं येता जाल्यार वाद निवन जाता दाट जाता ते देखून आतां आमगेलो कोळंबो चंद जावन तयार जाला more or less ready. At the tempering, at the ready, complete ready. होय कंप्लीट रेडी Very nice smell. भयंकर like smell येतस. तेच ना सांबार पळय सारा म्हणून पडतं जीवा चांग ना. जिवा चांग म्हळ्यार कोथंबरी जिरे मेथी पुरा पोटाक डायजेशन चांग ना मागीर ताका इंडायजेशन जाल्यार कोळंब्या रोस पिल्यार राबता तें एक वखद शी हो मेडिसिनल प्रॉपर्टीज. मेडिसिनल प्रॉपर्टीज पुरा आसता ओके. ते देखून कोळंबे जेवण म्हळ्यार भारी प्रिती आमची गेल्या आतां थंय हांव आतां फण्ण घालचें तेल नारलेलें तेल चिके चड तें घालका आनी सासम Okay. इतलें घाल ना हांव पळय Okay. About 1.5 teaspoons. तें चड उणें जाल्यार चिके कांय जायना चड घाली येता उणी घाली येता आतां हांव लायता आनी समज तें परपरेन जाता तरी करबेव घालता Okay. एक की दोन? आसूं सामसन न्हू दोन घालता Okay. परबळ चिके चड येतले कांय वायट ना तांचो परंबोळ actually करबेव परंबोळ भयंकर like. गेलो जना बारी प्रिती हय. तशी आता कोळंबो जाल्लो हांव ऑफ करता टेस्ट करूं का अश्विन तूं टेस्ट करून पळय हें जावं पण्ण जावं Okay. Just to taste whether the thing is cooked or not. I mean cooked नाही मीठ सांगले ना. वय मीठ मिरसांग Just right. Correct झालं. करेक्ट जालो ना Wow, this is very nice. पंड घाल नाशी आणि हित लाग झालं आणि पंड घालता कशें की. पळय आतां तुका कोळंबो म्हळ्यार आमची गेल्यान कशी शिकून काडला कोळंबो खंय थंय फेमस सकट सांगलें हांवें त्या देखून कोळंबो करच्याक आनी कोणाकय कश्ट जावच्या नज घर कडेन केलेले पिटयेक बारी रुच आसता आतां म्हाका व्हडली फॅक्टरी आसा ती लायक मेळटा जेन्ना करची कन्व्हिनियन्सचा प्रकार तो. कन्व्हिनियन्स प्रकार करेक्ट If you have the time, then you can make this kind of run. घर कडेन करून बायल मनशां आमी गेलो कोळंबो म्हूण शिफारस जाता बायल न्हय आमी गेले हाताच घे म्हणून रुची जालां म्हूण कोणें सांगल्यार बारीक खुश जाता तांकां जालें हें हांवें ऑफ करता तें हांवें ऑफ करता पण Yeah. Very good. Complete. कंप्लीट आतां आमगेलो अश्विनू तुमकां टेस्ट कशी म्हूण सांगता आमगेले घर कडेन केल्यार कोळंबो कशी जाता म्हूण Debriefing ना बाबा म्हाका एक दोन विशय सांगच्या कोळंबा विशय. कन्नडान सांगता म्हूण सांगला न्हू कन्नडान सांगा. ओके. हांव डीप म्हूण मस्त सांगला तूं आनी सांगना जाल्यार मुगेले कन्नड ವೀಕ್ಷಕಾಂಕ खातीर हांव सांगता कसं म्हळ्यार ನಿಮಗೆ ಸಾಂಬಾರಿದ್ದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ರೆಸಿಪಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ನೀವು ಚಿತ್ರ ನೋಡುವಾಗ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ ಆದ್ರೆ ಸಹ ನಾನು ಹಾಕಿದ ಸಾಮಾನು ಯಾಕೆ ಹಾಕಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೇನೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಾಮಾನು ಹಾಕುದಿಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಸಾಮಾನು ಆದ್ರೆ ಆಯ್ಕೆ ಪರಿಮಳದ್ದು ಕೊತ್ತಂಬರಿ ಹಾಕ್ತೇನೆ ಜೀರಿಗೆ ಅದರ ನಂತರ ಮೆಂತೆ ಹಿಂಗು ಅರಿಶಿನ ಮೆಣಸು ಹುಳಿ ತೊಗರಿಬೇಳೆ ಇಷ್ಟು ಬಗ್ಗೆ ಹಾಕ್ತೇನೆ ಅದನ್ನು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಬೆಂಕಿಯಲ್ಲಿ ಕೆಂಪಾಗುವವರೆಗೆ ಹುರಿದು ಅದನ್ನು ಮಿಕ್ಸಿಯಲ್ಲಿ ಹಾಕಿ
ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಹಾಕಿ ಒಂದೇ ಹುಡಿ ಮಾಡಿ ಹಾಕ್ಬಹುದು, ಒಂದೇ ಕಡೆದು ಮಸಾಲೆ ಮಾಡಿ ಹಾಕ್ಬಹುದು. ಎರಡೂ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಅದನ್ನ ಮಾಡಿ. ಅದರ ನಂತರ ನಿಮ್ಗೆ ಒಗ್ಗರಣೆ, ಅದು ತೆಂಗಿನೆಣ್ಣೆ, ಸಾಸಿವೆ ಮತ್ತೆ ಕರಿಬೇವು. ಈಗ ನೀವು ಅದನ್ನು ಸಹ ನೋಡಿದಿರಿ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಈ ಸಾಮಾನಿನ ಹೆಸರು ಗೊತ್ತಿದ್ರೆ ನೀವು ಚಿತ್ರನಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಗೆ ಮಾಡಿದ್ದೇವೋ ಹಾಗೆ ಮಾಡಬಹುದು. ಅದು ಒಂಚೂರು ಈಗ ಸಕ್ಕರೆ ಹಾಕುವ ಒಂದು ಫ್ಯಾಷನ್ ಬಂದಿದೆ, ಅದು ಹಾಕಿದ್ದು ಗೊತ್ತಾಗುದಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಮಸಾಲೆಯ ರುಚಿ ಬೇರೆ ಆಗ್ತದೆ. ಈ ಮಸಾಲೆ ಸಾಂಬಾರು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಫೇಮಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ತಿಂಡಿಗಳಿಗೂ ಬೇಕು, ಹೋಟ್ಲಲ್ಲಿ ಹೋದ್ರೂ ಬೇಕು, ಮದುವೆ ಮನೆಯಲ್ಲಿಯೂ ಬೇಕು, ತಿಥಿ ಮನೆಯಲ್ಲಿಯೂ ಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಸಾಂಬಾರ್ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಪಾಪ್ಯುಲರ್, ಜನರಿಗೆ ಭಾರಿ ಖುಷಿ. ನೀವೇ ಮಾಡಿ ನಿಮ್ಗೆ ರುಚಿ ಅಂತ ಯಾರಾದ್ರೂ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಈ ವಿಡಿಯೋವನ್ನ ಸಾಂಬಾರು ಒರಿಜಿನಲಿ ಹೇಗೆ ಮಾಡೋದು, ಅದಕ್ಕೆ ಯಾವ ಸಾಮಾನು ಹಾಕ್ಬಹುದು, ಹೆಂಗಸರು ಹೇಗೆ ಕಲಿಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಇದರಿಂದ ನಿಮಗೆಲ್ಲ ಇದರಿಂದ ಜ್ಞಾನ ಸಿಗಬಹುದು. ಸಾಂಬಾರ್ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ನಮೂನೆ ಒಳ್ಳೆ ಪದಾರ್ಥ ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಸಹ ಗೊತ್ತಾಗಬಹುದು. ಮಾಡದಿದ್ದವರು ಮಾಡಿದವರು ಇದು ರೆಸಿಪಿ ಹಾಕ್ಬೋದಾದ್ರೆ ನನ್ಗೆ ಹೇಳಿ, ಖುಷಿಯಾಗಿದೆ, ಒಳ್ಳೆದಾಗಿದೆ ಅಂತ ಟ್ರೈ ಮಾಡಿ ಹೇಳಿ. Okay, cool. So thank you, Bapma, for that. Now we are going to do the taste test. Okay. So I will take my onion because onion is my favorite part. ಸ್ವಲ್ಪ ಗ್ರೇವಿ ಸರ ಕೊಡುವ. ಬಹುನಸ್ರಿ ತಂಡ ಬೊಕ್ಕೇತ. Wow. This is super duper amazing, delicious, tasty. I don't know all the descriptive verbs that you can add to this. I think so. Let us take a second helping because it is so delicious. Another onion for me. Antu बटाटे घालचे ना अम्मा? ना. Okay. ना बटाटे घालता ना अंतु? नाही काय सांगा, तू खंयचे व्हेजिटेबल घालून कॉम्बिनेशन कोण करू जाता, बटाटे यावं, गुळ मसाला सांगा. So the colombo, also known as sambar in many other South Indian states, can be made using any other ingredient. So Bapma also makes this using potato. Vegetables. Sorry, not ingredients. Vegetables, right? So the masala remains the same, but the vegetables that you add to this can completely change as well. So for this, since it is seasonal and it's available, we've added drumsticks. And GSB special. GSB गुळ आणि मसाला सांगा. and yeah, so many other vegetables can also be added to this. One other recipe that I'm familiar with is with potatoes. So sambar or kombo with potatoes. So this is a dish that is known all over the world, and almost everybody has tried it. Everybody who has had Indian cuisine, who has had idli sambar, has tried it, and it is the most it is the most well known and among the most delicious dishes that comes out of Indian cuisine. Third helping for me. It's so good, I can't stop eating it. Wow, like really wow, huh? Bapma super jala. Yes, okay. So this is come out really well. I'm going to have this with a little bit of rice, a little bit of curds on top of it, the sambar, and one pappodu, right? So this is also one of these dishes, one of the dishes that I would never get bored of, that I would have almost every day. If I had to have it every day, I would have sambar and rice and curds and papod almost every day. I hope you try this dish because this is among the best dishes that Bapma and I have made. So thank you for watching. I hope you liked the video. I hope you learned a new recipe as well from it. So thank you.